तुमचं आयुष्य EMIच्या हप्त्यांमध्ये अडकून पडलंय का? महिन्याचा पगार येतो आणि थेट बँकेकडे जातो आणि शेवटी तुमच्याकडे उरतं काय? तर स्ट्रेस, टेन्शन आणि झिरो बँक बॅलन्स. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी कमावतोय पण जगत नाहीये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण बोलणार आहोत EMI ट्रॅप मधून बाहेर कसं पडायचं. 26 ते 40 वयोगटात आपण एकच करतो: घराचं लोन, बाईक, कार, क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन, सगळे EMI वर घेतो. सुरुवातीला वाटतं हे मॅनेजेबल आहे, पण हळूहळू EMI वाढत जातात आणि एक वेळ येते जिथे तुमचा पगार हा तुमचा राहतच नाही. आता समजून घेऊया EMI ट्रॅप म्हणजे काय. जेव्हा तुमचा इन्कमचा मोठा भाग दर महिन्याला फिक्स्ड EMI मध्ये जातो आणि तुमच्याकडे सेव्हिंग्स, इमर्जन्सी, फ्रीडमसाठी काहीच उरत नाही, तेव्हा तुम्ही ट्रॅपमध्ये आहात. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे काय माहितीये? तुम्हाला ते नॉर्मल वाटायला लागतं. आता एक गोष्ट, तुम्ही EMI ट्रॅपमध्ये आहात का? जर हे 3 साईन तुमच्यात असतील तर आन्सर हो आहे. पहिलं, पगार आला की लगेच EMI डिडक्ट होते. दुसरं, नवीन खर्चासाठी तुम्ही क्रेडिट कार्ड यूज करता. तिसरं, इमर्जन्सीसाठी तुमच्याकडे बॅकअप नाही. हे होते कारण आपण लाईफस्टाईल अपग्रेड करतो पण इन्कम अपग्रेड करत नाही, आणि आपण आता हवंय ह्या विचाराने डिसिजन घेतो. नंतर परवडेल का हा विचार करतच नाही. आणि सगळ्यात मोठी चूक, आपण EMIला इन्कम समजतो. आता मेन भाग, EMI ट्रॅपमधून बाहेर कसं पडायचं. स्टेप 1, तुमचे सगळे लोन्स एकदा लिहून काढा. किती EMI आहे, किती इंटरेस्ट आहे, त्यानुसार क्लॅरिटी मिळेल. स्टेप 2, हा इंटरेस्ट लोन आधी बंद करा, क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन इत्यादी. स्टेप 3, नवीन EMI घेणं लगेच थांबवा, हा डिसिजन गेम बदलतो. स्टेप 4, एक्स्ट्रा इन्कम सोर्स क्रिएट करा, साईड इन्कम, फ्रीलान्स, एनिथिंग. स्टेप 5, इमर्जन्सी फंड तयार करा. किमान 3 ते 6 महिन्याचा इमर्जन्सी बॅकअप आपल्याकडे असायला हवा. म्हणूनच EMI ट्रॅपमधून बाहेर पडणं कठीण आहे, पण अशक्य नाही. आज एक डिसिजन घ्या, नवीन EMI घेणं थांबवा आणि जुन्या EMI संपण्यावर फोकस करा. कारण शेवटी स्वतःसाठी काम करणारा पैसा महत्त्वाचा असतो, बँकेसाठी काम करणारा नाही. जर हा व्हिडिओ खरंच युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच रिअल प्रॅक्टिकल कॉन्टेंटसाठी महामनी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका.